तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने दगडी मंदिर कोणते मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे कोणार्क मंदिर, बी. कैलास मंदिर, सी. मुंडेश्वरी देवी मंदिर, डी. सोमनाथ मंदिर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंडेश्वरी देवी मंदिर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे तामिळनाडू, बी. ओडिशा, सी. महाराष्ट्र, डी. आंध्र प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ओडिशा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे हिंदू, बी. जैन, सी. बौद्ध, डी. शीख. तुमचे योग्य उत्तर आहे सी. बौद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कैलास मंदिर कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अजिंठा, बी. वेरूळ एलोरा, सी. बदामी, डी. हम्पी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. वेरूळ एलोरा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सोमनाथ मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? तुमचे ऑप्शन आहे विष्णू, बी. राम, सी. शिव, डी. गणेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, वेरूळ लेणी कोणी बांधली? तुमचे ऑप्शन आहे मौर्य, बी. सातवाहन, सी. राष्ट्रकूट, डी. गुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राष्ट्रकूट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बदामी येथील लेणी कोणत्या राज्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. केरळ, डी. गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कर्नाटक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खजुराहो मंदिरे कोणत्या राजवंशाने बांधली? तुमचे ऑप्शन आहे मौर्य, बी. चोल, सी. चंदेल, डी. पाल. तुमचे योग्य उत्तर आहे सी. चंदेल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मादेवाचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे वाराणसी, बी. उज्जैन, सी. पुष्कर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पुष्कर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाबलीपुरमची मंदिरे कोणत्या राजांनी बांधली? तुमचे ऑप्शन आहे चोल, बी. पल्लव, सी. चंदेल, डी. गुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पल्लव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हम्पी हे कोणत्या साम्राज्याची राजधानी होती? तुमचे ऑप्शन आहे मौर्य,
बी गुप्त, सी विजयनगर, डी सातवाहन. तुमचे योग्य उत्तर आहे सी विजयनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ हिंदू, बी बौद्ध, सी जैन, डी इस्लाम. तुमचे योग्य उत्तर आहे सी जैन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रसिद्ध रथ मंदिर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ बृहदेश्वर, बी कोणार्क, सी सोमनाथ, डी केदारनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोणार्क. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले? तुमचे ऑप्शन आहे अ अशोक, बी राजराजा चोल, सी हर्षवर्धन, डी चंद्रगुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी राजराजा चोल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ कर्नाटक, बी आंध्र प्रदेश, सी तामिळनाडू, डी केरळ. तुमचे योग्य उत्तर आहे सी तामिळनाडू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीजवळ आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ गोदावरी, बी कृष्णा, सी वाघूर, डी भीमा. तुमचे योग्य उत्तर आहे सी वाघूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लेणी मंदिरांची निर्मिती कोणत्या काळात झाली? तुमचे ऑप्शन आहे अ आधुनिक, बी मध्ययुगीन, सी प्राचीन, डी उत्तर आधुनिक. तुमचे योग्य उत्तर आहे सी प्राचीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणार्क मंदिर कोणत्या देवतेस अर्पण आहे? तुमचे ऑप्शन आहे अ शिव, बी विष्णू, सी सूर्य, डी गणेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी सूर्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खजुराहो मंदिरे कोणत्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ साधी रचना, बी शिल्पकला, सी किल्ले, डी रंगकाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी शिल्पकला. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, प्राचीन मंदिरांमध्ये वापरलेली मुख्य कला कोणती? तुमचे ऑप्शन आहे अ चित्रकला, बी शिल्पकला, सी संगीत, डी नृत्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी शिल्पकला.